विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं होतं। के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समितीच्या शिफारसी शासनाने त्वरित लागू कराव्यात या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। समितीनं सादर केलेल्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात अशी मागणी लावून धरण्यात आली आहे। आपली मागणी मान्य केली नाही तर तहसीलदार नायब तहसीलदार पदाचे अधिकारी राज्यभर बेमुदत आंदोलनावर जातील असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य तहसील व नायब तहसीलदार संघटनेचे शाखाध्यक्ष S.C. परदेशी मठ यांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने मार्चमध्ये आंदोलन केले होते। नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे 4800 पाहिजे म्हणून तो सध्या 4300 आहे। नायब तहसीलदार हे पद गॅजेटेड असून ते राजपत्रित वर्ग 2चे आहे, परंतु त्याच्यापेक्षा वर्ग 3च्या पदाचं वेतन जास्त आहे आणि ग्रेड पे जास्त आहे। हे वारंवार आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला मार्चमध्ये आंदोलन केल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही 2 महिन्यामध्ये तुमचा ग्रेड पे मंजूर करून देऊ, परंतु 2 महिने गेले, 3 महिने गेले, आमच्या मागणीला शासनाने वाटाण्याची अक्षता लावलेल्या आहेत। अद्यापही त्यांनी कुठलीही मागणी मान्य केली नाही। त्याच्यामुळे आम्ही 29 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पुन्हा एकदा निवेदन दिले, बेमुदत संपाचं हात्यार उपसलेलं आहे। आम्ही 5 डिसेंबरला आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। आज 18 डिसेंबरला इथे एक दिवसीय आंदोलन होणार आहे आणि 28 डिसेंबरपासून आमचा बेमुदत संप असणार। या धरणे आंदोलन कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।